ची बातमी जितेंद्र आव्हाडांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। मध्यरात्री पोलिसांची गाडी अडवल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। यावर जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आता मी तुम्हाला अजून एक मगाशी मी TV9 ला पण हेच उदाहरण दिलं होतं। म्हणजे मी मुख्यमंत्र्यांना आणि स्पेशली त्यांच्या अर्धांगिनीला खूप रिस्पेक्ट करते, बिकॉज शी हॅज व्हेरी लिबरल व्ह्यूज आहेत त्यांचे। त्या एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत, त्या खूप चांगल्या आहेत, बोल्ड आहेत आणि आतापर्यंत त्यांनी बऱ्याच इश्यूवर एक वेगळ्या प्रकारचा स्टँड घेतलाय जो राजकारणी घेत नाहीत। राजकारण्यांची कुटुंबीय त्यांच्या पत्नी तर अजिबात घेत नाहीत। So now I want to ask this to Amrita Fadnavis ma'am की मॅम तुम्ही ते ट्विट वाचा आणि एका मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणून जर तुमच्या मुलीबद्दल असं जर कोणी काही केलं असतं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं असतं? एक आई म्हणून किंवा एक नागरिक म्हणून किंवा ज्याची थोडी तरी सत्सद बुद्धी जागृत आहे अशा एखाद्या व्यक्ती म्हणून मॅम व्हॉट यू वुड हॅव टोल्ड हिम की ही तुम्ही ऍक्शन घ्या। सो आय ऍक्च्युली आता मी त्यांना हे सांगते, आता मी मिसेस फडणवीसांना हे सांगते की तुम्ही जर का हे ऐकाल कधीतरी तर प्लीज आस्क हिम टू डू समथिंग अबाउट इट। काहीतरी करायचं त्यांना सांगा की ह्याच्यावर काहीतरी करा। इतक्या अश्लाघ्य भाषेमध्ये आज जर तुम्ही एका लोकप्रतिनिधीच्या घरच्यांना करता आणि इतकी त्यांची हिंमत आहे की त्यांना काही त्याचं वाटत नाही। म्हणजे तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवर एक्स सारख्या मीडियमवर तुम्ही हे पोस्ट करताय, सो ॲटलिस्ट लेट हर डू समथिंग। कारण मुख्यमंत्री काहीही करणार नाहीत याबद्दल मला 100% खात्री आहे। आजपर्यंत काय केलंय तर आत्ता ह्याच्या पुढे ते करतील। त्यांच्याकडून मला अपेक्षा पण नाही आहेत, त्यांनाही मला वाटतं काही रिस्ट्रिक्शन्स असतील।